शक्तिपीठ नायिके माय जगदंबे ग अंबाबाई ग अंबाबाई ग अंबाबाई माझा आदशक्ती दे आई धावलवलाई जी 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 जय देवी जय देवी जय 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 विजयते त्रिखंडात त्रिभुवनात उदोकार अंबिके उदोकार अंबिके। नवरात्र विशेष पर्वात माही मुंबई येथील प्रसिद्ध अशा शीतळादेवी मंदिरातून गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडर या भागात तुम्हा सगळ्यांचं मी दीप्ती भागवत भक्तिपूर्वक स्वागत करते। शारदीय नवरात्रोत्सवाची आजपासून सुरुवात झालेली आहे। याच मंदिर परिसरामध्ये असणाऱ्या शांतादुर्गा मातेचं आत्ताच आपण दर्शन घेतलं। घटस्थापनेच्या दिवशी देवीचं दर्शन घेतल्यानंतर वाटणारी प्रसन्नता ती शब्दात तरी काय बरं वर्णन करावी। अश्विन शुक्ल पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून घटस्थापन ती करुणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुकीचा हो। देवी आईचा महिमा ते तेज शब्दात तरी काय आणि कसं बरं वर्णन करावं। एकूणच काय असं नक्की म्हणता येईल की नवरात्रोत्सव पर्वामध्ये संपूर्ण त्रिखंडात चराचरात कणाकणामध्ये देवीचं तेज भरून राहिलेलं आहे। ती सकारात्मकता प्रत्यक्ष रूपात आपल्याला जाणवते आणि हे सगळा जो आनंद आहे तो द्विगुणित करण्यासाठी म्हणून आपल्या कार्यक्रमाच्या मंचावरून आपण कथेचा आनंद घेणार आहोत। त्यासोबतच देवीच्या काही शक्तिस्थानांबद्दल मुंबईमधल्या काही शक्तिस्थानांची माहिती देखील करून घेणार आहोत। त्याचसाठी आज आपण आलेलो आहोत माहीम मुंबई येथील प्रसिद्ध अशा शीतळादेवी मंदिरात। मुंबईमधील प्रसिद्ध असणारं शीतळादेवी मातेचं मंदिर हे 17व्या शतकातलं असावं, पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं असावं असं काही जणांचं म्हणणं आहे। यासोबत एक संदर्भ असा देखील येतो की 11व्या किंवा 13व्या शतकातील देखील हे मंदिर असावं, पण या बाबतीत एकमत मात्र नाही। एकूणच काय तर मंदिराचा अनेक वेळा जीर्णोद्धार झालेला आहे आणि देवी भक्तांचं हे अढळ असं श्रद्धास्थान आहे। नवरात्र पवित्र काळामध्ये शीतळा देवी मातेला शरण जाऊया, तिला वंदन करूया आणि हेच मागणं मागूया। देवी आई तुझी कृपा आम्हा सगळ्यांवरती सदैव ठेव, कायम आमचं रक्षण कर, आमचा सांभाळ कर। शीतला देवी मातेचा उदो उदो। चला यासह आजच्या भागाला आपण सुरुवात करूया आणि नवरात्र विशेष कथेचा आनंद घेऊया। कथेचे शीर्षक आहे जागर नवरात्रीचा आणि कथाकार आहेत हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज साठे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की श्री जगदंबा माता की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री मातृदेवताभ्यो नमः। श्री पितृदेवताभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमराध्या वरं पुंडलीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। कलावज्ञजीवो धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्रं खलानिशबाधा पनोदारदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं।
शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. सर्वांनी टाळी वाजून 2 मिनिटं संकीर्तन करूया, नंतर कथेला आरंभ होईल. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जय अंबे. महालक्ष्मी श्री अंबे श्री रेणुका माता जय जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. महालक्ष्मी जय अंबे श्री रेणुका माता जगदंबे. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या पवित्र करांडे इंटरनॅशनल स्कूलमध्ये, जुजारपूर नावाच्या या पवित्र गावामध्ये महान तपस्वी मंगलाताई करांडे आणि करांडे हायस्कूलच्या वतीनं आयोजित केलेल्या नवरात्री उत्सवाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्रित आहोत. नवरात्री महोत्सवाच्या निमित्तानं आपण या कथेचं, आपण या देवी महात्म्याचं या चिंतन या ठिकाणी करणार आहोत. देवीचं महात्म्य, जागर देवीचा, जागर स्त्री शक्तीचा, असे अनेक नावं आपल्याला या संदर्भानं घेता येतील आणि त्याचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. सज्जनानो, घटस्थापनेचा पवित्र दिवस आहे आणि घटस्थापनेच्या पवित्र दिवशी आज त्या ठिकाणी घट बसवायचे असतात आणि आजपासून 9 दिवस सलग माता जगदंबेची पूजा, माता जगदंबेची पूजा अर्चा करणं जीवनातील अतिशय प्रसन्नतेचा हा घटक आहे. घट मांडणं म्हणजे तरी नेमकं काय? घटाची स्थापना करणं म्हणजे तरी काय? संतांनी घट शब्दाचा अर्थ शरीर केलेला ही एक घटच आहे. घटस्थापना करणे याचा अर्थ आहे की हा जो पवित्र 3.5 हाताचा नरदेह आपल्याला मिळालेला आहे हा एक घट आहे. म्हणून घटाघटाचे रूप आगळेन प्रत्येकाचे दैव वेगळे असं आपण नेहमी ऐकत असतो. हा एक घट आहे आणि या घटाची योग्य त्या ठिकाणी स्थापना होणं ही गोष्ट गरजेची आहे. परमात्म्यानं आपल्याला जो हा नरदेह दिलेला आहे, देवानं जो आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, हा घट जो आपल्याला मिळालेला आहे, तो हा घट काही अन्य ठिकाणी स्थापन करण्यासाठी याची खऱ्या अर्थानं याला जन्माला घातलेलंच नाही. या घटाची निर्मिती जी केलेली आहे, आज घटस्थापनेचा पवित्र दिवस आहे, त्या दिवसाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लक्ष देऊन ऐका. हा पवित्र 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे
आणि हा नरदेह अनेक पुण्याईन आपल्याला मिळालेला आहे. सहजासहजी हा नरदेह प्राप्त होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा घट आपल्याला जो प्राप्त झालेला आहे त्या या घटाच्या मागं अनेक जन्माचं पुण्य आपल्या पदरी असावं लागतं. त्यावेळेला कुठं मनुष्य देह प्राप्त होत असतो. पापही जमत नाही आणि पुण्यही जमत नाही. पाप पुण्य समसमान ज्या दिवशी असेल त्या दिवशी मनुष्य देहाची प्राप्ती माणसाला होत असते. हा मनुष्य जन्म जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, अनेक योनी आपल्याला बघायला मिळतात. 84 लाख योनीचं वर्णन संतांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. लक्ष 84ची करा सोडवण, म्हणजे 84 लक्ष योनी आहेत. किती योनी आहेत? 84 लाख योनी आहेत. आणि 84 लाख योनीमध्ये एका योनीमध्ये 1 कोटी वेळेला जन्म घ्यावा लागतो. माझं बोलणं कळतंय का? योनी किती आहेत? 84 लाख. आणि 84 लाख योनीमध्ये एका योनीमध्ये 1 कोटी जन्म. आता बघा संतांचं प्रमाण कसं आहे. एक एक योनी, महाराज म्हणतात कोटी कोटी फेरा. एका योनीमध्ये कोटी फेरा आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. एका योनीमध्ये 1 कोटी जन्म घेतल्याच्या नंतर मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त होतो. हे आपलं परमभाग्य आहे. आणि एवढ्या जन्मानंतर, एवढ्या तपश्चर्याच्या नंतर जर हा घट 3.5 हाताचा घट आपल्याला प्राप्त झालेला असेल तर या सुद्धा घटाची स्थापना योग्य ठिकाणी होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. या घटाला माळा घालायच्यात. 9 दिवसाच्या 9 माळा आहेत. 9 दिवसाचे 9 रंग आहेत. 9 दिवसाचे 9 रंगाच्या साड्या घालण्यापेक्षा माऊली म्हणतात नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाचे गिरीवरू निपजवी माय. 9 प्रकारच्या साड्या घालण्यापेक्षा मला असं वाटतंय 9 दिवसाचा उपवास तर आपण धरलाच पाहिजे. 9 रंगाच्या साड्या तर आपण घातल्याच पाहिजेत. पण त्याच्यामध्ये 10वा एक श्रीरंग सुद्धा, पांडुरंग सुद्धा ऍड करणं ही गोष्ट अतिशय महत्वाची असेल. कारण अनेक रंग आहेत, पण एक अनेक रंगामधला सगळ्यात मोठा रंग जर कोणता असेल तर तो पांडुरंग आहे, तो श्रीरंग आहे. अनेक रंगामध्ये रंगण्यापेक्षा श्रीरंगामध्ये जेवढे जेवढे रंगले, पांडुरंगाच्या रंगामध्ये जेवढे जेवढे रंगले. भले पांडुरंगाचा रंग हा काळा असेल, श्रीकृष्णाचा रंग हा सावळा असेल, पण दिसायला जरी हा सावळा असला तरी अंतकरण मात्र त्याचा अतिशय पवित्र आहे. आणि अशा ठिकाणी आपला घट स्थापन करणं ही गोष्ट गरजेची आहे. संताला म्हणावं लागलं रंगी रंगी रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे, रंगी रंगे रे श्रीरंगे. काय भुललासी पतंगे, काय भुललासी पतंगे, शरीर दयाचे ठेवणे, 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 जय हो शरीर दयाचे ठेवणे. वा वा वा. रंगी रंगे रे श्रीरंगे. रंगून रंगायचं असेल तर श्रीरंगाच्या रंगामध्ये रंगा. कारण काय भुलला अशी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष जने. आज जो घट आपण त्या ठिकाणी बसवलाय ना, हा घट एक दिवस हा घट उचलायचा आहे आणि हा घट पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. बरोबर बोलतोय ना मी? अरे होतं म्हणा. हा घट एके दिवशी आज बसवलेला घट दसरा झाल्याच्या नंतर उचलून पाण्यामध्ये समर्पित करायचा आहे. मला असं वाटतंय आज बसवलेला घट जर उचलून पाण्यामध्ये एक दिवशी समर्पित करायचा असेल तर हा 3.5 हाताचा घट जो आपल्याला प्राप्त झालेला आहे ना, हा सुद्धा एक दिवशी नेऊन समर्पितच करायचा आहे. हे सुद्धा एक दिवस जाणारच आहे. याची अभिलाषा धरून बसण्यात मजा नाही. पण एक आहे, आपण घट ज्या वेळेला बसवत असतो त्यावेळेला घट बसवत असताना घट बसवल्याच्या नंतर त्याच्यावर काय पेरत असतो? धान्य टाकत असतो. बरोबर आहे ना? अरे बोला ना, होतं म्हणा.
धान्य टाकत असतो का नाही? धान्य टाकलं की ते धान्य उगवून येत असतं आणि उगवून आलेलं धान्य आमच्याकडे पद्धत आहे मराठवाड्यात, त्याच्यातलं 2 तुरे घ्यायचे आणि ते टोपीला लावायचे आणि दसऱ्याच्या दिवशी शिलांगणाला जायचं, अशी पद्धत आहे. इकडे आहे का सांगा? आहे का? अशी पद्धत आहे. मला असं वाटतंय 3.5 हाताचा नरदेह हा घट आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि हा घट सुद्धा एक दिवस जाणार आहे, याची सुद्धा गॅरंटी नाही. त्याच्यामुळे याच्यामध्ये भक्तिरूपी धान्य टाका आणि ते भक्तिरूपी धान्य जर त्याच्यामध्ये पेरलं तर ते पेरलेलं एक दिवस चांगल्या पद्धतीनं उगवून येईल आणि तेच तुमच्या पुढच्या पिढीसाठी कामाला येईल. त्याला पुण्य असं म्हणतायत, त्याला पुण्य म्हणतायत. जे पेरलेलं असतं ते उगवत असतं, ही आपली पद्धत आहे, हे तर माहिती आहे. जे पेरलेलं ते उगवणार आहे. तसं एक दिवस आपण केलेलं चांगलं कर्म असेल तर चांगलं कर्म आज नाही उद्या एक दिवस आपल्याला कामाला येणार आहे. एवढंच आहे की भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं, थोडासा वेळ लागतो, पण एक दिवस या घटामध्ये जर भक्तिरूपी धान्य तुम्ही पेरत असाल तर ते नक्की एक दिवस उगवून आल्याशिवाय राहणार नाही. घटस्थापनेच्या पवित्र दिवशी आज मी आपल्याला एवढंच सांगेन की आज घर पवित्र करायचं, आज सगळं सुचिरभूत करायचं आणि घरामध्ये स्वच्छता करून माता जगदंबेचा घट त्या ठिकाणी घरामध्ये बसवायचा आणि त्या घराला पवित्र बनवायचं. हा 3.5 हाताचा घट अनंत पुण्याईनं आपल्याला प्राप्त झालेला आहे. महाराज म्हणतात, नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. या घटानं जर ठरवलं तर आपल्याला देव होता येतंय आणि म्हणून देव होण्यासाठी आपल्याला ही कथा ऐकणं अतिशय गोष्ट गरजेची आहे. अनेक पुराण त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. व्यास महर्षींनी अनेक पुराणाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे, पण अनेक पुराण लिहित असताना सुद्धा त्याच्यामध्ये हे श्रीमद देवी भागवत महापुराण हे अतिशय पवित्र परमपवित्र पुराण म्हणून देवी भागवताची ख्याती आहे. देवी भागवत हे 18 पुराणापैकी एक श्रेष्ठ पुराण आहे आणि त्या श्रेष्ठ पुराणाचा विचार आपण या ठिकाणी करत आहोत. देवी भागवतामध्ये काय तर माता जगदंबेच्या, माता पार्वतीच्या आणि शक्तीच्या त्या ठिकाणी कथा मांडलेल्या आहेत. त्याला देवी भागवत म्हणतात. काही लोक म्हणतील, महाराज थोड्या दिवसापूर्वी तुम्ही शिवमहापुराणाची कथा सांगितली. हो, शिवमहापुराणाची कथा सांगताना तुम्ही लगेच शिव हे सगळ्यात मोठं तत्व आहे असं सांगताय. दत्तात्रेयाची कथा सांगताना तुम्ही दत्तात्रेय हे सगळ्याचे गुरु आहेत असं तुम्ही वर्णन करताय. ज्यावेळेला तुम्ही स्वामी समर्थाची कथा सांगताय ते सर्वस्व स्वामीच आहेत हे वर्णन करून सांगताय. आत्ताच आम्ही तुमची कथा ऐकली, मागच्याच वेळेला तुमची कथा आम्ही ऐकली, त्यावेळेला ती कथा ऐकली, त्याच्यामुळे दुसऱ्या देवाची कथा तुम्ही, माऊलींची कथा तुम्ही आम्हाला सांगितली, त्यावेळेला माऊलीच हे सर्वस्व जगाचं आहे असं तुम्ही आम्हाला सांगितलं आणि आता लगेच भागवत सांगितलं होतं, त्यावेळेला कृष्णाने हे सगळं जग निर्माण केलं असं सांगणारे तुम्ही. रामायण सांगत असताना रामापासूनच हे जगाची उत्पत्ती असं सांगणारे तुम्ही आता देवी भागवत सांगायला बसलात म्हणजे आता देवीपासूनच सर्व उत्पत्ती आहे असंच तुम्ही सांगणार ना. तुम्ही तरी एकनिष्ठ राहा. आता नेत्यावरचा तर विश्वास आपलं हे ते बाकीच्यावरचा तर विश्वास उडालाच आहे. आता तुम्ही तरी एकनिष्ठ राहा. प्रत्येक वेळी कथा सांगायला आलं की त्याच देवापासून जग निर्माण होतं असं तुम्ही वर्णन करून सांगता तर त्याचं उत्तर मला आपल्याला द्यायचं आहे. आज आम्ही नवरात्रीच्या निमित्तानं या झी टॉकीजच्या माध्यमातून करांडे हायस्कूलमध्ये आपण जर या ठिकाणी देवी भागवताची कथा मांडत असो, देवीचं महात्म्य मी तुम्हाला सांगत असेल, आजपासून या कथेला प्रारंभ होतोय. आपण रोज रोज ती कथा पाहणार आहात याची मला खात्री आहे की आपण रोज पाहत आहात. मग आता देवी भागवताची कथा सांगत असताना देवी सर्वस्व आहे असं तुम्ही प्रतिपादन करता, शिवपुराण सांगताना शिवच सर्वस्व आहे असं तुम्ही प्रतिपादन करता. याचं उत्तर आम्हाला द्या. तर त्याचं उत्तर सज्जनाव असं आहे, त्याचं उत्तर असं आहे, महादेव असू द्या, विष्णू असू द्या, हरी असू द्या, मुकुंद असू द्या, देव कुठलाही असू द्या, देव कोणता हे महत्त्वाचं नाही. परमात्म शक्ती मात्र एकच आहे, देव मात्र एकच आहे. आपल्याकडं 33 कोटी देव सांगितलेत. याचा अर्थ 33 कोटी संख्या मात्रानं घ्यायचं नाही सर. 33 कोटी हे त्या ठिकाणी संख्यानं नाही घ्यायचं, प्रकारानं घ्यायचं की 33 प्रकारचे देव. कोटी म्हणजे प्रकार,
33 प्रकारचे देव आपल्यामध्ये त्या ठिकाणी विराजमान आहेत, हिंदू धर्मामध्ये मानल्या गेलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये पुन्हा 5 देव मुख्य मानलेले आहेत. 5 देव, पहिले गणपती बाप्पा, दुसरे भगवान शंकर, तिसरे भगवान विष्णू, चौथे भगवान सूर्यदेव आणि 5वी आदिशक्ती मानलेली आहे, ती म्हणजे जगदंबा माता आहे, ती म्हणजे देवी आहे असं म्हणतात महाराज. माणसं म्हणतात आता थोडा वेळ वाजवा महाराज, थोडंसं वाजवा. सहज अक्षय महाराज म्हणतात, महाराज वाजवायला भरपूर वाजवलं असतं, पण आता हातामध्ये शक्ती राहिली नाही. ही शक्ती कोण आहे? तर ही शक्ती जगदंबा आहे. माझं बोलणं कळतंय आपल्याला? ती देवी आहे. अंगात ताकद राहिली नाही, अंगात शक्ती नाही. शक्ती प्रदान करणारी जर कोण असेल तर तिला शक्तीची देवता अर्थात तिला जगदंबा माता म्हणतात. आणि सर हे जग ताई काहीच नव्हतं. या जगात जेव्हा काही नव्हतं तेव्हा बिचारी एकटीच होती. पहिले कोठेची नव्हते काही, हरी चंद्र सूर्य तारा नाही. चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र नव्हता, सूर्य नव्हता, तारे नव्हते, अवघे शून्याची होते पाही. अवघे शून्याची होते पाही, कानोबा तेरे तेरे ते. हे जग ज्या वेळेला शून्य होतं ना, आता ऐका, तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने पहा एवढी ख्याती केली. त्या शक्तीचं नाव जगदंबा आहे, त्या शक्तीचं नाव पार्वती आहे, त्या शक्तीचं नाव आदिमाया आहे. तीच देवी आहे. जेव्हा कोणी नव्हतं त्यावेळेला ती बिचारी एकटी होती आणि तिच्यापासून हे जगत त्या ठिकाणी निर्माण झालं. ऐका, सोप्या भाषेत आपण नेहमी सांगितलं जातं याच्या शक्ती राहिली नाही, त्याच्या शक्ती राहिली नाही. अशक्य तुम्हाला काय आहे? अंगात जर शक्ती असेल तर काहीही शक्य आहे. ही शक्ती देणारी जगदंबा आहे, शक्ती देणारी जगदंबा आहे. नाथ महाराज असं म्हणताय की काम पुरवणी द्यावया मुक्ती, काम पुरवणी द्यावया मुक्ती, काय माझे गाठी नाही शक्ती. मी तो भक्त कैवारी श्रीपती, त्याशी अधोगती कदा न घडे. अधोगती भक्ताची कधीच घडणार नाही, कारण शक्ती देणारी जर जगदंबा माता असेल, शक्ती देणारी जर आदिशक्ती असेल, तर आदिशक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची कमतरता मनुष्याच्या जीवनामध्ये कधी प्राप्त होत नाही. आणि म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो भगवान परमात्मा आहे, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा जन्माला घालणारी तीच आदिशक्ती आणि तीच पार्वती माता आहे, तीच जगदंबा माता आहे. एका 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 देवीचं चरित्र, एका एका जगदंबेचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आपल्याला करवीर निवासी महालक्ष्मीचं चरित्र पाहिजे. तुळजाभवानी तुळजापूरला आहे, तिचं चरित्र आपल्याला पाहिजे. माहूरगडला रेणुका माता आहे, तिचाही भाव आपल्याला पाहिजे आहे. कारल्याला लोणावळ्याला एकविरा देवी आहे, आमच्या अंबाजोगाईला अंबाबाई आहे. अनेक देव्या त्या ठिकाणी आहेत. त्या ठिकाणी पुण्यामध्ये चतुर्शृंगी देवी पुण्यामध्ये आहे. अशा अनेक देव्या, येरमाळ्याला येडेश्वरी आहे. अनेक देवीचं चरित्र आपल्याला या 9 दिवसामध्ये नवरात्रीमध्ये नक्की पाहायचं आहे. कारण हे देवी भागवत आहे, भागवतच आहे, पण हे भागवत देवीचं भागवत आहे. देवीच्या कथा यामध्ये वर्णन करून सांगितल्या आहेत, देवीचं महात्म्य यामध्ये वर्णन करून सांगितलं आहे. आणि हे वर्णन करून सांगत असताना व्यास महाराजांनी ज्या वेळेला हे पुराण लिहायला सुरुवात केली त्यावेळेला अनेक पुराण व्यासांनी लिहिले. त्याच्यामध्ये देवी भागवत हे एक पुराण त्या ठिकाणी लिहिलं. त्याचं नावच आहे श्रीमद देवी भागवत. श्रीमद असा शब्द आहे, स्वतःच्या मुखातून श्रीमद देवी भागवत, भागवतच पण देवीच्या कथा यामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला व्यास महर्षींनी ग्रंथ लिहित असताना गणरायाला वंदना करतात, गणपती बाप्पाला जय जयकार करतात, नरनारायणाची सरस्वतीची स्तुती करतात. व्यास महर्षी त्या ठिकाणी सर्वांना नमस्कार करतायत आणि नमस्कार करून या कथा लिहिण्यासाठी प्रारंभ करतायत. व्यासांनी ही कथा लिहिली. व्यासांनी हाच ग्रंथ नंतर सुतांना दिला आणि सुतांनी नंतर शौनकादी ऋषींना, जन्मंजयाला, अनेकांना ही कथा त्या ठिकाणी सांगितली गेली. कोण आहेत हे व्यास आणि ही कुठं चलते कथा? तर 18च्या 18 पुराण सुरुवातीला जाहीर करतो. 18च्या 18 पुराण जे आहेत ना ते नैमिषारण्याच्या भूमीमध्ये सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना वर्णन करून सांगितले. मग कथा कुठलीही येऊ द्या, कथा नैमिषारण्यात झालेली आहे. लक्षात
लक्षात आलं का बघा. नैमिषारण्यामध्ये सूत महर्षी शौनकादी 88,000 ऋग्वेदी ब्राह्मण आहेत, त्यांना या कथावर्णन करून सांगत होते. आणि कथावर्णन करून सांगत असताना कथा चालू होत्या, पण हे सगळ्या कथा झाल्या. आणि सगळ्या कथा झाल्याच्या नंतर नैमिषारण्यामध्ये एकत्र जमलेल्या सर्व ऋषींनी, महापुराणिकांनी सूत महर्षीला त्या ठिकाणी महाबुद्धिमान असणारे व्यासांचे शिष्य ते सूत आहेत, आणि त्या सूत महर्षींना विनंती केली की हे गुरुदेव, आम्हाला तुम्ही अनेक प्रकारच्या कथा तर तुम्ही आम्हाला दिल्याच, पण आता आम्हाला तुमच्याकडून आदिशक्तीचं गूढ ज्ञान, आदिशक्तीचं तत्व ऐकण्याची इच्छा झालेली आहे की जे पवित्रातील पवित्र आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये मोक्षाची प्राप्ती त्या ठिकाणी होत असते. माझं बोलणं कळतंय का? संतांनी, व्यासांनी, शास्त्रानं जो नवरात्र उत्सव मांडलाय तो वेगळा आहे, आणि आपल्या लोकांनी जो नवरात्र उत्सव मांडलाय तो अति वेगळा आहे. हे लक्षात ठेवा. आपल्या लोकांचा आणि व्यासांचा नवरात्र उत्सवात अनेक गोष्टीत फरक आहे. संतांनी, शास्त्रानं कधी सांगितलं नाही पशुहत्या करा म्हणून, कधी सांगितलं नाही. ऐकतंय का माझं बोलणं? पशुहत्या करायला कधीच सांगितलं नाही, अजिबात नाही सांगितलं. पण अलीकडच्या नवरात्र उत्सव साजरा करणाऱ्यांनी पशुहत्या, देवीवर पशु कापणं, बोकड कापणं, अरे संतांना हे मान्य नाही. शास्त्रांना देवीची ही भक्ती मान्यच नाही. कोणत्या देवीनं असं सांगितलं नाही की माझ्या दारात पशुहत्या करा. मी जीच्या माध्यमातून, जी टॉकीच्या माध्यमातून आपल्याला विनंती करेल की अंधश्रद्धेला थोडासा आता थारा दिला पाहिजे, अंधश्रद्धा थोडीशी कमी केली पाहिजे. श्रद्धा जरूर असली पाहिजे, पण अंधश्रद्धा नसली पाहिजे. ऐकताय माझं बोलणं? अंधश्रद्धा नसली पाहिजे. आपले बरेच लोक अंधश्रद्धेच्या आहारी गेलेत, अंधश्रद्धेच्या. परवा मी भजन ऐकलं एक, माझे जेवण झालं, आणि जेवण झाल्यावर मी बसलो आणि म्हणले एक बाई आली भजन करायला, लोय भारी देवीचे गाणे म्हणती. म्हणलं बनवू द्या, तुम्ही ऐकतात का? म्हणलं मी नको, मी लांब बसतो. म्हणलं मला हिथं नगं बसायचं. म्हणलं मग हाय ती विसरून जाईन, हिथं नगं म्हणलं मला. मी जेवायला गेलो आणि बाईनं गाणं सुरू केलं, पार्वती पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. माया तर तोंडातला घासच खाली पडला म्हणून. हे काय गाणं आहे का काय? पार्वती महादेव संन्यासी कसा झाला गणपती. काही उत्तर आहे का याला? सांगा ना. आपण जी गाणी काढले, आपण जी रूढी परंपरा आणल्यानं त्या वेगळ्या आहेत, आणि संतांना, शास्त्राला, पुराणाला जे पाहिजे ना ते वेगळं आहे. संतांनी हा कधीच आपल्याकडं गोंधळ सांगितला, पण आपल्याकडला गोंधळ म्हणजे 2-4 बकरे कापणे, देवीच्या दारात कवड्याच्या माळा घालून नाचणं, हा आपला गोंधळ आहे. पण संतांनी ही गोंधळ सांगितला, स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातिला हो, 4 वेदाचा फुलवरा बांधिला हो. हा गोंधळ सांगितलाय. लक्षात आलं का नाही? हो. दुसरा गोंधळ नाही, बकरे कापायचे नाही, काम क्रोध बकरा मारू. माझं बोलणं कळतंय का? संतांनी जो गोंधळ सांगितला ना तो काम क्रोध बकरा मारू, म्हणजे बकरेच कापायचे देवीच्या दारात. ऐकताय का तुम्ही? ऐकताय ना? लक्ष देऊन. बकराच कापायचा आहे, बोकडच कापायचा आहे. पण कोणता बोकड कापायचा आहे? एक बोकड नाही, तसे 2 बोकडे, 2. त्या 2 बोकडांनी अतिशय माणसाला त्रास दिलेला आहे. पहिल्या बोकडाचं नाव आहे काम, आणि दुसऱ्या बोकडाचं नाव आहे क्रोध. आणि देवीच्या दारात गेल्याच्या नंतर काम आणि क्रोध हे 2 बकरे त्या ठिकाणी मारायचे आहेत. आणि हे 2 बकरे मारून त्या ठिकाणी महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. लक्षात आलं का नाही? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. आषाढीला, कार्तिकीला पांडुरंगाच्या दरबारामध्ये जे वारकरी महाराष्ट्रामधून येतात आणि ते येऊन जे त्या ठिकाणी गोंधळ घालतात ना त्याला खरा गोंधळ म्हणतात. लक्षात येते माझं बोलणं? बकरे कोंबडे कापून गोंधळ होत नसतो. एखाद्या पशुचा जीव घेऊन कधी माणसाचं कल्याण होत नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. अरे एखाद्या पशुची हत्या करताय, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण कुणातरी एखाद्या पशुची हत्या करतो, हे जगदंबेलाही मान्य नाही. कारण ती जगदंबा पार्वती माता आहे ना, ती पार्वती माता आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून आपल्या गोंधळामध्ये आणि संतांच्या गोंधळामध्ये अनेक
अनेक पद्धतीचा फरक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आमच्याकडं त्या ठिकाणी मोहटा देवी ऐकलं असेल तुम्ही. मोहटा देवी आहे. त्या मोहटा देवीच्या त्या ठिकाणी त्या बकरे कापले जायचे. ऐका लक्ष देऊन, बकरे कापले जायचे. आणि बकरे कापत असताना त्या भागातले एक फार मोठे संत आहेत, त्यांचं नाव आहे श्री संत वामनभाऊ महाराज. त्या संत वामनभाऊ महाराजांना ही बातमी कळाली की मोहटा देवी गडावर बकरे कापले जातात. एक जणानं सांगितलं, भाऊ उद्या सकाळी त्या ठिकाणी बकरे कापायला सुरुवात होते आणि देवीच्या दारात 500 ते 1000 बकरे कापले जातात. वामनभाऊला सर ही बातमी कळाली. वामनभाऊनी ज्या वेळेला ही बातमी ऐकली त्यावेळेला वामनभाऊ स्वतः त्या ठिकाणी मोहटा गडावर गेले. आणि गडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असं बाज इनायचं सोमत कळत असेल तुम्हाला, कात्या म्हणते त्याला, ते असं घेतलं एक दावं आणि 4 बाजूला 4 असे अशा काट्या रवल्या आणि त्याला चौकून त्या दोरीनं विणून घेतलं आणि 4 बाजूला 4 बोर्ड लावले आणि त्या बोर्डावर लिहिलं, जो कोणी इथे बळी देईल त्याचा घरचा बळी जाईल, कळावे आपला वामनभाऊ. असा बोर्ड लावला, निघून गेले. ध्यानात येते तुमच्या मी काय सांगतोय ते, तुम्ही बोल जा, हो 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 जर म्हणी जा थोडंसं. असं लक्षात आलं का नाही? इकडं बघा. आणि मग त्या ठिकाणी लोक जायचे, वाचायचे, जो कोणी ते बळी जाईल त्याचा घरचा बळी जाईल, कळावे आपला वामनभाऊ. लगेच माघारी यायचे लोक, नगर वामनाचे. कुणाच्या नादी लागायचे पण वामनभाऊच्या नाही. पण एक जण जरा खाण्याचं लापट होतं, त्याचं घर जवळच असल्यामुळं त्याला तिथल्या तिथं खायला भेटत होतं ना, जवळची जवळ असल्यामुळं. बकरे कापले जायचे आणि मग तो गेला, म्हणला जो कोणी ते बळी जाईल त्याचा घरचा बळी जाईल. हे काय म्हणला, असलं काही खरं नाही. वामनभाऊ काय नाही म्हणला. गेला आणि बकरं कापलं देवीच्या दारात. तर देवीला सुद्धा संताचा शब्द मोडता आला नाही. इकडं त्यानं बकऱ्याच्या मानावर सुरी टाकली की तिकडं त्याचं घरात पोराचं मानच मोडली गेली, जागेवर पोरग मेलं. ऐकताय का तुम्ही माझं बोलणं? म्हणजे ही जगदंबा माता जरी असली, देवी जरी असली, तरी ही देवी सुद्धा संतांचा शब्द कधी मोडत नाही. कारण जी देवी आहे तोच देव आहे. कारण देव अनेक नाहीत, देव एकच आहे. आणि एका देवाचे हे अनेक प्रकार, अनेक रूप. त्यामध्ये शक्ती ही एक आदिशक्ती, ही एक परमात्म्याचं रूप मानलेलं आहे. म्हणून आपण कुठल्याही देवाची जरी कथा ऐकली तरी कथा ऐकत असताना आपल्याला ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवावी लागेल की आपल्या अंतःकरणामध्ये कथा सांगण्याकरता शक्ती मिळते. तुम्हाला कथा ऐकण्यासाठी शक्ती मिळते. यांना गायन वाजन करण्यासाठी जी शक्ती मिळते ती ही शक्ती प्रदान करणारी आदिशक्ती आहे, ती जगदंबा माता आहे. आणि त्या जगदंबा मातेपासूनच हे सगळं विश्व, हे सगळं जगत निर्माण झालेलं आहे. ही गोष्ट आपल्याला नाकारता येणार नाही. मी प्रमाण दिलं की तेथे एक ढाल गज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली, ब्रह्मादिका म्हणे बाहुली, अमरावती तिची घरकुली. महाराज म्हणतात ही तीच आहे की तिनं एवढी मोठी ख्याती केली आणि एवढं जग तिनं निर्माण केलं. आणि या सगळ्याची कथा देवी भागवतामध्ये वर्णन करून सांगितली. व्यास महाराजांनी ग्रंथ लिहिले. इथं आलो होतो आपण, सांगा, अरे बोला ना. तर इथं आलो होतो का नाही आपण? व्यासांनी ग्रंथ लिहिले. आणि व्यासांनी ग्रंथ लिहिल्याच्या नंतर कोण आहेत हे व्यास? तर हे व्यास पाराशर आणि सत्यवतीचे पुत्र, त्यांचं नाव व्यास महर्षी. पाराशर ऋषी आणि सत्यवती माता यांच्या पोटी व्यासांचा जन्म झाला. अधिकार संपन्न पाराशर म्हणजे अधिकार संपन्न महाराज. माऊलींना सुद्धा त्याचं वर्णन करावं लागलं. एका गोष्टीमध्ये चुकले ती गोष्ट सोडून द्या, नाहीतर तरीही चुकले तरीही व्यासांचा जन्म आहे, ही गोष्ट चुकीची नाही. पाराशर, पारनेर आपलं, पाराशराची ती तपोभूमी आहे. नदीतून पलीकडे जायचं होतं पाराशरांना. आणि पलीकडून जात असताना त्या ठिकाणी जे नाव हाकणारे नावेवाले, जहाज, होडी, कळतं का तुम्हाला हे? अरे होतं म्हणा, ती होडी. त्या होडीतून पलीकडे, हे काही क्लास नाही रे, होडीतून पलीकडे जायचं होतं. आणि मग तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी विचारलं की इथं कोण आहे? म्हणले तिथं कुणीच नव्हतं. एक तरणी बाण, 20-22 वर्षाची तरुण, अतिशय सुंदर देखणी मुलगी त्या ठिकाणी उभी होती. आणि ह्यांचं वय 60-70. बाबा काय पाहिजे? काही नाही, मला पलीकडे जायचं आहे. तुझे बाबा कुठे आहेत? इथं कोण आहे? इथं बाबा कुणीच नाही, इथं मी आहे, एकटीच आहे. असं म्हटल्याच्या नंतर मला पलीकडे जायचंय, मी सोडते. आणि ज्या वेळेला होडी, जहाज नदीच्या मध्य भागामध्ये गेली ना, त्याच वेळेला पाराशरीय होरा म्हणतात त्याला, होरा, परमात्म्याचा आदेश आला की पाराशरा मला जन्म घ्यायचा आहे.
व्यास रूपानं काहीतरी कर आणि तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. त्यावेळेला कामवासना अंतकरणामध्ये निर्माण झाली आणि कामवासना निर्माण झाल्याच्या नंतर आपली इच्छा त्या पुरीच्या समोर व्यक्त केली. तिचं नाव सत्यवती. तिनं सांगितलं, बाबा तुमचं वय बघा, माझं वय बघा, आपलं वय किती याचा विचार करा वयाचा. आणि काहीही पर्याय नाही. शेवटी पाराशरापासून सत्यवती माता गर्भवती झाल्या आणि त्यांच्या पोटी जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव शुकदेव आहे. हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? लक्षात आलं का माझं बोलणं? त्यांचं नाव व्यास आहे. त्यांचं नाव व्यास आहे. पाराशर आणि सत्यवती यांच्या पोटी व्यास महर्षींचा त्या ठिकाणी जन्म झाला आणि त्या व्यास महर्षींनी 18 पुराणं लिहिले. आता लक्षात येतंय का माझं बोलणं? आणि त्याच्यातलं हे 5वं पुराण म्हणजे श्रीमद देवी भागवत महापुराण आहे. आणि ते पुराण कुठं सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना त्या ठिकाणी नैमिषारण्याच्या भूमीमध्ये वर्णन करून सांगितलं. आणि पुन्हा व्यास म्हणतात की सूत म्हणतात की ही कथा व्यासाने मला सांगितली तशी हीच कथा परीक्षिती जो आहे परीक्षितीचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे जन्मेंजय राजा. लक्षात आलं का नाही? जन्मेंजय राजा, त्या जन्मेंजय राजाला सुद्धा ही कथा वर्णन करून सांगितली. मग जन्मेंजयानं काय केलं? ज्यावेळेला परीक्षितीला शाप झाला, काय शाप होता? शाप असा होता की माझ्या बापाच्या गळ्यात तू मेलेला साप टाकलास ना तर एक दिवस 7व्या दिवशी तक्षक सर्पदंशानं तुझा मृत्यू होईल, असं त्या ठिकाणी शाप शृंगी ऋषीनं शाप दिला होता. लक्षात आहे माझं बोलून? भागवतातली कथा सांगतोय. शाप होता आणि त्याच वेळेला या शापातून मुक्ती मिळावी म्हणून जन्मेंजय राजानं आदिशक्ती आदिमाया जगदंबेची पूजा केली होती. माझ्या वडिलाला उत्तम गती प्राप्त व्हावी. ऐकताय तुम्ही लक्ष देऊन? आपल्या जीवनामध्ये उत्तम गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर त्यानं देवीचं चरित्र नवरात्रीमध्ये वर्णन करावं. नवरात्रीमध्ये देवी चरित्राचा पाठ करावा, देवी महात्म्याचं वर्णन करावं. हे अतिशय पवित्र सांगितलं गेलेलं आहे. देवी भागवत महापुराण हे मनुष्यांना भोग देऊन मोक्ष प्रदान करणारं पुराण आहे. आता मोक्षाचे प्रकार 4 आहेत. लक्षात आलं का नाही? 4 प्रकारचा मोक्ष आहे आणि तो 4ही प्रकारचा मोक्ष जर आमच्या नवरात्री उत्सवामध्ये 9 माळा 10 माळा ज्या असतात त्या 9 माळा आहेत, 9 रात्री आहेत. त्या 9 रात्रीमध्ये शुचिर्भूत होऊन ब्रह्मचारी व्रताचं पालन करून जर देवी भागवताचं वर्णन, देवी भागवताची पूजा अर्चा जर तुम्ही केली तर भोग भोगूनही मोक्ष पदाला घेऊन जाणारी कथा म्हणजे आमच्या जगदंबेची कथा. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही जगदंबा माता आहे आणि त्या जगदंबा मातेची कथा आपल्याला त्या ठिकाणी उद्धार करणारी म्हणून देवी भागवत 18 पुराणामध्ये श्रेष्ठ पद्धतीचं भागवत म्हणून वर्णन केलेलं आहे. 4 प्रकारचा पुरुषार्थ आहे. जसा मोक्ष 4 प्रकारचा आहे, मुक्ती 4 प्रकारची, तसा पुरुषार्थ 4 आहेत. त्याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4ही पुरुषार्थ भक्ती प्रेम भावानं जर देवी भागवताची कथा ऐकली तर त्याला त्याही कठीण नाहीत. एखाद्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल तर त्यानं सुद्धा देवी भागवतात देवीची भक्ती करावी. नवरात्रीमध्ये उपवास करून देवीची भक्ती जर केली तर त्याला सिद्धी प्राप्त होत असते. म्हणूनच मनुष्याने सतत ऐकावं. किती दिवस ऐकावं याला वर्णन देवी भागवतात नाही. 1 दिवस ऐका, 1 क्षण ऐका, 7 दिवस ऐका, आयुष्यभर जरी कथा ऐकत राहिलं तरी आयुष्यभर मनुष्याच्या जीवनाचं कल्याण होईल. अशी ही परम पवित्र देवी भागवताची कथा त्या ठिकाणी वर्णन करून सांगितली. कृतयुगामध्ये धर्माची साधनं पुष्कळ होती. साधनं भरपूर आहेत, साधनाची नाही आटाआटी असं म्हटलंय. साधन अनेक आहेत. आपण म्हणतो ना तुम्ही या शाळेमध्ये मुलाला कसं काय घातलं, शाळा भरपूर आहेत. अहो शाळा भरपूर आहेत हो, पण इथल्यासारख्या सुखसुविधा कुठेही आपल्याला बघायला मिळत नाहीत असं आपण म्हणतो. तसंच या जगामध्ये साधनं कमी नाहीत, साधनं अनेक आहेत. कोणत्याही साधनानं
परमात्म्यापर्यंत तुम्हाला पोचवता येतं. योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, अनेक मार्ग आहेत. पण अनेक मार्गानं जात असताना तुम्हाला देवीच्या मार्फत, जगदंबे मातेच्या मार्फत जर तुम्ही देवापर्यंत गेला, तिथपर्यंत गेला, तर तुम्हाला तिथून कोणी उठ म्हणणार नाही. सोपं करतो, कळण्यासाठी सोपं करतो. एका मुलाचं आईवरही तेवढंच प्रेम असतं, बापावरही तेवढंच प्रेम असतं. बरोबर आहे की नाही? आईही मुलावर तेवढंच प्रेम करते, बापही मुलावर तेवढंच प्रेम करतो. आता बघा माझ्याकडं, मग काय झालं, असा मुलगा मातीनं भरलेला आहे, नाकातून गंगा यमुना व्हायला लागलेल्या आहेत, शेमूड नाकातून यायलेला आहे आणि गंगा यमुना व्हायला लागलेल्या आहेत आणि चौकून मातीनं भरलेला आहे, कपडे फाटलेले, तोंड भरलेलं आहे आणि तसाच मुलगा आंघोळ नाही, काय नाही. बापाकडे आला, बाबा मला घ्या, असा हात केला. बाप मध्ये हृदय, ते किती घाण झालं ते, तिकडे जा, मम्मीकडे जा, मम्मीकडे जायचं. मग त्याला आई त्याला उचलून घेणार, त्याचं नाक पुसणार, त्याला आंघोळ घालणार, त्याला चांगले कपडे घालणार, त्याला सुंदर मेकअप करणार, पावडर लावणार, गंध लावणार, सुंदर कपडे घालणार आणि मग ते येणार. मग बापानं भेटलो, अलो चला चला चला, ते म्हणते हा चाल, आता येत नसतो मी तुझ्याकडं. लक्षात आलं माझं बोलणं? तुमच्या लक्षात आलं? बापाकडं तुम्हाला, बाप तुम्ही सुंदर असाल तरच बाप तुम्हाला पदरात घेईल. पण तुम्ही जसे आहे तशा पद्धतीने स्वीकार करणारी एकच माता आहे, तिचं नाव आदिशक्ती, आदिमाया, तिचं नाव जगदंबा आहे. जसा आहे तुम्ही, जसे आहात तशा पद्धतीने तुमचा स्वीकार करतात, जसे आहात तसे.